able to overcome this. कि मुझे ये यहाँ पे बोलना है, ये डायलॉग मुझे यहाँ पे बोलना है, ये डायलॉग मुझे यहाँ पे बोलना है, ठीक है? फिर किसकी तरफ देख के बोल रहे हो वो भी, ठीक है? It's fun to break the lecture. I like it. Now next, do you like to go in the rush to beach? How funny it is. Where is Mahesh? I'm thinking that he is going to study about how to propose beautiful and gorgeous professor. Yes, I think he is. Where is? कैसे बोल सकते हो? तो महेश का वाला तो अलग बोलोगे. फिर वो जो नॉटी वाला है ना कि प्रोफेसर को तो कोई प्रपोज नहीं करता है, लेकिन वो नॉटीनेस है ना, तो वो कैसे बोलोगे? तो ये सोचो. But just because you're depressed, your voice should be too little because there's no microphone, so that your voice project from your ear. Okay? मैं पेट में 3 महीना, let it come out. मैं पेट में 3 महीने का था और पापा ने मम्मी खाना बना रही थी. पापा ने डायरेक्ट वो स्टोव रहता है केरोसिन, वो मम्मी के मुंह पे मार के फेंका, तो उससे मम्मी का जो फेस रहता है वो जल गया. और मम्मी फिर का जो फेस है, Alcoholic father, orthodox and the cultural father and husbands. And then, my father does not work. My mother is a maid. Yes? And I like that you're using the space. And when you're using it, make sure that you're not just walking for the sake of walking and using the space, right? 'Cause a lot of times I saw you backing up like this. But if you're gonna back up with a purpose. Remember how everything has a purpose and exaggerated? But very good, and I liked how you went down and the expression of the emotions. So be confident about that. You know the dialogue. You know what Shamini has to say. Yeah. Okay. I love my mother and my father. But after some time, my mother was died. And I left alone. And my father married with another. I'm so happy that I again gained my mom. I feel my mom is come again. But she not like me. And I again feel alone. Okay, stop. Very energetic. Let's go! Woo! Confident. Fantastic. let's do it. Very beautiful and sweet. Ah! Enjoying! Woo! Yes! Yes. नमस्कार, माझं नाव अनुराधा विस्पुते. मी नाशिकवरून आली. जेव्हा आली तेव्हा मनात खूप प्रश्न होते. कळत नव्हतं की नक्की या कोर्समध्ये काय असेल. आणि जेव्हा इथे आली तेव्हा फर्स्ट डे सरांनी सांगितलं की तुम्ही तुमचं शेड्यूल बनवा, कोर्समध्ये काय घेणार आहे सांगितलं आणि सांगितलं शेड्यूल बनवा. पहिले तर खूप बोर वाटलं की
काय मला पहिलेच काही माहीत नाही आहे आणि सर सांगताय की शेड्यूल बनवा आणि तुम्हीच ठरवा की कशाला किती वेळ लागणार आहे. मला काहीच कळत नव्हतं. असं वाटत होतं की काय मला मिळेल याच्यातनं काही कळत नव्हतं. पण जेव्हा पहिला दिवस गेला आणि दुसरा दिवस सुरू झाला तेव्हा हळूहळू मला कळायला लागलं की काय चालू आहे, काय माझ्यामध्ये चेंजेस घडत आहेत. पहिले तर म्हणजे मी इथे आले तेव्हा पहिली गोष्ट माझा आवाज खूप बारीक होता. मी घाबरत होती बोलायला आणि जे काही बोलायचं आहे, जे मनात आहे ते बोलू शकत नव्हती. मला खूप भीती वाटत होती. जे मला एक्सप्रेस करायचं ते मी एक्सप्रेस करू शकत नव्हती. आणि इथे आल्यावर जेव्हा सरांनी म्हणजे असं नाही सांगितलं की तुम्ही टीचरसारखं कधीच त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा तसं करा, पण आमच्याकडनं करून घेतलं. म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्ही जर त्या पोझिशनला असाल तर तुम्ही काय कराल. आणि आम्हालाच कळालं नाही की मलाच कळालं नाही की मी त्याच्यातनं कशी काय बाहेर आले आणि कसं काय करून दाखवलं ते. आणि निगेटिव्ह पॉईंट्सला पॉझिटिव्ह साईडने कसं बघायचं ते मी याच्यातनं शिकली. माझं कॉन्फिडन्स लेवल वाढली. मला खूप आनंद होतो आहे आणि नेचरकडनं कसं काय पॉझिटिव्ह थिंग्स गोष्टी शिकायच्या घ्यायच्या. इवन मला